महिला ये जा करत असतात. अचानक जर कोणता प्रकार घडला, मोठा प्रकार घडला, त्याला जबाबदार कोण? तर पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, यांची वरात काढली पाहिजे. जर ह्या गोष्टी त्यांच्याकडनं होत नसेल तर आम्ही त्यांची वरात काढू, आम्ही त्यांना ठोकून काढू. भागात जर असा काय प्रकार घडला तर प्रशासनाला जाग येणार आहे का? आमची एक विनंती आहे सर्वांची, जे आम्ही रेणुकानगर 3 नंबरमध्ये जे लोक राहतो आम्ही, काही लोकांनी इथं घाबरून फ्लॅट विकून निघून गेलेले आहेत की अचानक असा प्रकार घडायला नको. बघितलं की तुम्ही, हा पूर्ण अंधार आहे, माणूस शेजारून आलेला कळत नाहीये. मग आता काय होतंय की हे कुठंतरी महानगरपालिकेचं दुर्लक्ष होते. पोलीस प्रशासन येतंय, पण पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. माझं तर पुणेकरांना एकच विनंती, असा काही जर प्रकार तुमच्या निदर्शनास आला तर यांचे व्हिडिओ काढा, सोशल मीडियावर टाका. म्हणजे हे चाळे बंद होतील. जे ओपन स्वरूपात चालू आहेत ना, सोशल मीडियावर आले ना एकदा व्हिडिओ यांच्या, की ऑटोमॅटिक त्या बाकीच्या गोष्टी बंद होतील. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे, काही खात नाही लोक का आपल्याला काही गुन्हे दाखल होत नाही, असा काय प्रकार दिसला, मोबाईल काढा, आहे ना प्रत्येकाकडे मोबाईल, काढा व्हिडिओ, टाका सोशल मीडियावरती, कळू दे ना. आपण जर एखाद्या लोकवस्तीमध्ये आपण जर असा काय प्रकार करतो, आपण लाजा सोडलेले आहेत, मग दिसू दे लोकांना की हा प्रकार काय चालू आहे म्हणून. तर माझी एक नागरिकांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की असा काय प्रकार दिसला तर सरळ व्हिडिओ काढा. जर तुम्हाला जर खरंच जर तिथं कोण धमकी देत असेल, जर कोणी तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, तर माझा नंबर आहे 98-222-14-015. निलेश माझेरे, मी पुणे जिल्हा प्रमुख शिवसेनेचा आहे. कधी अडचण आली तर मला फोन करा, मी तुमच्यासाठी हजर आहे. ते त्यांनी चालूच आहे. निलेश भाऊ आमचे तक्रार करतात, तेवढ्यापुरती समज देऊन सोडून देतात, पण हे प्रकार थांबतच नाही. यावरती प्रशासनाने काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. इथले पथदिवे म्हणा, रस्ते म्हणा, याच्यात काही सुधारणा होत नाही. भाऊ सातत्याने कंप्लेंट करतो, येतात जातात, ह्याच्या पलीकडे काहीच होत नाही. म्हणजे मग कुठेतरी मलिन होते वाटतं. निश्चितच. प्रथम तुमच्या वाहिनीचे अभिनंदन करतो की तुम्ही इथं भेट दिलीत म्हणून. परंतु हे जे घडते, आज मी इथं 15 वर्ष झाले इथं राहतोय, पण इतका अस्वच्छता होती की विचारता सोय नाही. आज ह्यांच्यामुळं ही इथं स्वच्छता झाली. आणि हा जो प्रकार आहे मुलींचा, हा कायम चालू आहे, दिवसाही चालू आहे, रात्रीही चालू आहे. रात्रीच्या 12 वाजता ते बुलेट घेऊन येतात, पोरं आरडाओरडा करत टार 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 आवाज काढत असतात. लोकांच्या झोपेचंही वाटोळं केलं, कंटाळून लोकांनी घरं सोडली तिथली. इतका प्रचंड त्रास आहे. पण हे व्यक्ती इथं आल्यापासून ही तरी स्वच्छता म्हणा किंवा इथं जे अनधिकृत पार्किंग वगैरे लॉट झाले होते ते सगळं बंद झालं. की जे माझिरे दादा आहेत त्यांनी पोलिसांना कंप्लेंट देऊन त्यांचं पेट्रोलिंग वाढवलेलं आहे. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय होतं की पोलीस फक्त येतात आपल्या टू व्हीलरवरती आणि पुढे निघून जातात, बरोबर आहे. आणि या लोकांना त्यांचं टायमिंगसुद्धा माहिती आहे पोलिसांचं, तेवढ्यापुरतं बाजूला जातात आणि परत इथेच येतात, बरं. तर इथे काय झालं पाहिजे, पेट्रोलिंग कमीत कमी त्या चौकामध्ये एक 10-15 मिनिटं त्यांची व्हॅन थांबली पाहिजे पोलिसांची, तेव्हा. आणि जे पकडले जातील त्यांना गंभीर काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, तरच ते हे थांबेल. नुसतं सूचना देऊन समज देऊन हे होणार नाही आहे.